नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साताऱ्यातील एका प्रतिथयश पतसंस्थेच्या ठेवीदारांचं चक्री उपोषण सुरू झालं आहे. या आंदोलनासंदर्भात माहिती घेतली असता आमच्या ठेवी आम्हाला पुन्हा मिळाव्यात या संदर्भात सर्व ठेवीदार आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये बसलेले आहेत. एकूणच यामध्ये महिला पुरुष अशा स्वरूपातील हे सर्व ठेवीदार आजपासून चक्री उपोषण करत आहेत. साताऱ्यातील प्रतिथयश पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांच्या ठेवी थकीत आहेत. या संदर्भात वेळोवेळी संबंधित संस्थाचालकांना भेटण्याचा प्रयत्न केला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. नेमक्या पद्धतीनं आमच्या ठेवींचं झालं काय, संस्थेच्या माध्यमातून कर्जवाटप कशा पद्धतीने केलं गेलं आहे, या सर्व बाबींवरती निश्चितच संशोधन होणं काळाची गरज बनली आहे. एकूणच सहकार क्षेत्राशी निगडीत असलेल्या पतसंस्थांच्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात प्रामुख्याने ज्यांचं दायित्व आहे असे संबंधित DDR ऑफिस, या ऑफिसचं कामकाज नेमकं चालतं तरी कसं, या ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळतील का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येत्या काळामध्ये शोधणं हे गरजेचं बनलं आहे. सध्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर चक्री उपोषणकर्त्यांनी गुरुच्या बातम्यांशी संवाद साधला. काय म्हणाले ही ठेवीदार हे आता जाणून घेऊयात. महालक्ष्मी पतसंस्थाचे सर्व ठेवीदार आज आम्ही इथं चक्री उपोषण करत आहे. त्याचं कारण असं आहे, गेले 1 वर्ष झाले आम्ही सर्वजण ठेवीदार मिळून कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस, DDR ऑफिस, AR ऑफिस सर्व ऑफिसांना निवेदन दिले, तरी आम्हाला ठेवीदारांना काही पैसे मिळत नाहीत. वारंवार उडवाउडवीची उत्तरं दिली गेलेली आहेत आणि जे संचालक आहेत त्या संचालकांना आम्ही वेळोवेळी भेटलो तरी ते म्हणतात संस्थेचे आमचे काही देणं घेणं नाही. तरी आमच्या ठेवीदारांची अशी वाईट परिस्थिती आलेली आहे. जे हातावरचे पोट असलेले ठेवीदार आहेत त्यांना सुद्धा गेले 1 वर्ष पैसे मिळालेले नाहीत. संस्थेचं अडुदा झालं नाही. परत ज्या वेळी ठेवीदार इतर संचालकांना भेटायला गेले त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे दिली गेलेली आहेत व ठेवीदारांवर हे उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. तर आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेब, SP साहेब, DDR साहेब, AR साहेब एक निवेदन देतो, आमच्या सर्व ठेवीदारांचे पैसे ताबडतोब द्यावे व ताबडतोब ऑडिट करून व आम्हाला पैसे परत द्यावे. किती सदस्य आहे तुम्ही? तरी 500 लोकांच्या ठेवी तरी असतीलच कमीत कमी, कारण 4 शाखा आहेत. शाहूपुरी पेंशन नगरला एक आहे, प्रतापगंज पेठेत एक आहे, रायवार पेठेत एक आहे आणि मंगळवार पेठेत एक आहे. अशा सगळ्या ठेवीदारांचे ठेव प्रत्येक ठिकाणी गुंतलेले आहेत आणि शाखा सुद्धा आता बंद आहेत. शाखेत सुद्धा सेवक भेटत नाहीत. गेले 1.5 वर्ष आम्ही असंच कुणाला इकडे निवेदन दे तिकडे निवेदन दे, आमचं सर्व ठेवीदारांचं कामकाज चालू आहे. तुम्हाला हे उपोषण करण्याची वेळ का आली? आज आम्हाला पैसे मिळत नाहीत म्हणून उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही ठेवीदार आमचे पैसे मिळण्याकरता शासकीय अधिकारी सर्व SP साहेब, कलेक्टर साहेब यांची उमरे झिजवतोय. म्हणजे आमची अवस्था आमचेच पैसे आणि आम्हाला दारोदारी हिंडा लागतंय आणि कर्जदार बिंदास्त निर्धास्त आहेत. ही या प्रशासनामुळे ही ठेवीदारांवर ही वेळ आलेली आहे. आमचे पैसे मिळत आम्ही भिक्षा मागून दारोदार भिक्षा मागून 4 पैसे लावून ठेवले. आम्हाला कोणी नाही, मूल बाळ नाही, लेकरं बाळ नाही, म्हातारपणला हो म्हणून आम्ही ठेवलेले. आम्ही 1.5 वर्ष झालं मी सारखी पायपीटी करते त्यांच्या बँकेत, तरी पैसे मिळणार आम्हाला. आमची दक्षता घ्यावी. माझी 12,000 आहे. आता भीक मागून आम्ही किती